नमस्कार मंडळी. नवरात्रीच्या नवरंगांमध्ये हास्यरंगाची उधळण करून उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. को पावर्ड बाय गार्नियर मास्क. चला तर मंडळी, या रथी महारथींच्या हास्य गरब्यामध्ये फेर धरूया आणि मनसोक्त हसूया. मंडळी, विनोदाच्या या महामंचावर नेहमी धुमाकूळ घालणारी जोडी आता तुमच्या समोर घेऊन येते एक अनोखा गरबा बँड. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार यांचं. चालू करो MHJ कॉलनीतील सगळ्या रहिवाशांनी शांतता राखावी. थोड्याच वेळात आपण गरबा सुरू करतोय. लगेच सुरू करतोय. थांबा थांबा हाँ करेंगे करेंगे भाई साहब, थोड़ी देर रुको रुको. शुरू करेंगे, जल्दी जल्दी शुरू करेंगे. हाँ बोलो 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 बोलो. विशाखा मॅडम आपणच का? हाँ मी मी समीर चौघुले, दिलखुश बँड आहे ना त्याचा मॅनेजर. अरे काय तुम्ही किती वेळ? 6:30 येणार होता तुम्ही, 7 वाजले. आहात कुठे? बरं चला चला वाद्य लावा बघा, पटकन सुरू करायचे. जल्दी सुरू करते हम लोग. ते खाली करा ना, खाली सारखं वर करा. जरा प्रॉब्लेम झालाय, आज आमचा बँड अवेलेबल होऊ शकत नाहीये. काय? आज आमचा बँड काय सांगतोस बाकडा? नाही, मला एवढं ऐकून आलं. गप्प बस. काय तू बोलतोयस? असं कसं अवेलेबल नाही होऊ शकत आहे? सांगतो मी. आमचा टेम्पो भरला होता सामानाचा, तो टेम्पो पुढे निघाला, तेवढ्यात ट्रॅफिक पोलिसांनी त्यांना पकडलं. कारण काय, सीट बेल्ट लावलेला नव्हता म्हणून. मग त्याच्याकडे गाडीचे पेपर्स पण नव्हते, त्यामुळे त्यांनी मग 2.5 लाख रुपये फाईन मारला. सध्या वाढलेत ना फाईन्स. मग तो म्हणाला, अरे टेम्पोची किंमत 75,000 रुपये, ठेवून घ्या टेम्पो. टेम्पो ठेवला आणि मग आता कुठेच मला खरंच माहिती नाहीये. अरे पण असं कसं झालंय? नाही होऊ शकत. अरे मग आधी फोन करून सांगायचं ना मला, मी काहीतरी अरेंजमेंट केली असती. याला काय अर्थ आहे? बरं ठीक आहे ठीक आहे, ओके ओके. अजूनही उशीर झाले नाही. मी वाद्य का बघते, तू पटकन तुझ्या वादकांना बोलून घे. इथे तयारी करा पटकन. नाही जरा प्रॉब्लेम झालाय. वादक पण येत नाहीयेत ऍक्च्युली, कारण ते ट्रिपल सीट निघाले होते बदलापूर वरून, पण त्यांना पोलिसांनी पकडलं. हा, आणि त्यात बाबा होता ना चालवत, तो झोपला मध्येच असं. त्यामुळे मग त्यांनी त्याच्याकडून पैसे घेतले. 27,000 रुपये मागितले. बाबा म्हणाला, बाईकची किंमत 9,000 रुपये, ठेवून घ्या बाईक. आणि आता तिथून बदलापूरून चालत निघाले. चालत? हा, म्हणजे येतील ते आता. एवढं जरा प्रॉब्लेम झाला. अहो, मी सुद्धा तीन रिक्षा बदलून आलो. ते पहिले 2 रिक्षावाले होते, त्यांच्याकडे लायसन्स नव्हतं. तिसरी रिक्षा पकडली आणि इकडे आलो. काय कळत नाही. अरे याला काय अर्थ आहे? सगळ्या ट्रॅफिक डिपार्टमेंटला तुम्हीच दिसतात काय गाड्या पकडायला? हसतोस काय? सिच्युएशन कळते का तुला? सिच्युएशन कळते का? प्रॉब्लेम काय होतो कळते का तुला? जा काहीतरी कर. हे बघ, हे 3-3 हजाराची तिकीट काढून लोक इथे जमलेत रे. मारतील मला लोक, मारतील, खवळतील. कळ ना, असं चालणार नाही. तू लक्षात येते का? माझी वाट लागेल. हे बघ काय होईल माहितीये का? गौरव मोरे विनोदाचा जो करतो ना, तो तुझा होईल. म्हणजे खून. कळलं? ताबडतोब बघ काय ते. 1.5 लाख रुपये ऍडव्हान्स दिलेत मी. मूर्खासारखं वागू नकोस तू. कळलंय? यावेळेला आता बँड कुठे मिळणार मला काही कळत नाही. म्हणजे हा माझा प्रॉब्लेम नाहीये, तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कळलं ना? 1.5 लाख रुपये ऍडव्हान्स घेतलाय. पैसे टाक, पैसे टाक. मी बघते काय करायचं. पैसे टाक. एक 20-30 रुपये आहेत माझ्याकडे, पण 20-30 रुपये देतो. मूर्खा 1.5 लाख रुपये दिलेत ना. पैसे टाक पटकन. एकदम 11th आवरला तुम्ही सांगता, मी कुठून 11th आवरला तू मला सांगतोस, मी तुला नाही. कळलं ना? पैसे टाक माझ्या पटकन. 1.5 लाख रुपये टाक आत्ताच्या आत्ता. बुक्का खाली नाही तर. कळलं ना? मी प्रयत्न करतो. फोन करतो. हॅलो. हा पॅडी. हा पॅडी, काय म्हणतोय? हा, अरे मला जरा 1.5 लाख कॅश हवी होती. काय म्हणतोयस? तेरे लिए जान भी हजर आहे. जान काय चाटायची आहे? 1.5 लाख रुपये हवेत मला. ऐक ना. हॅलो. काय रे, कुठे बसलाय? अरे बाबा, अरे निर्मात्यांना फोन करतो. सचिन मोठे. हॅलो. हा सचिन मोठे सर. हा समीर चौगुले. हा हा, ते हे पाहिजे होतं. 1.5 लाख कॅश हवी होती. नाही विषय नाहीये हा. हॅलो हॅलो, ऐका. ऐका. अरे ते म्हणाले लिही मस्त आहे, लिही काही प्रॉब्लेम नाही म्हणतात. जरा 1.5 लाखाचा प्रॉब्लेम झालाय. नाही 1.5 लाखाचा प्रॉब्लेम तू मला सांगू नको. आता मला पैसे वगैरे नको काय. लोक ना शिव्या घालतील मला, आणि माझी छितू झालेली मला चालणार नाही. कळतं तुला? पैसे नकोत मला. तू बँड सबक काय ते आत्ताच्या आत्ता बँड इथे बोलव, नाही तर काही कर. ऐकलं एकदम माझ्या पण अंगावर येतं ना. माझ्या अंगावर तू म्हटलंस मूर्खा. जा आता. हे विचार कसा करतोयस? काय करू मी? मी तोंडाने वाजवू बँड? कुठून? तोंडाने वाजवू का मी बँड? तोंडाने? हा. बँड? हा. मस्करी करतोस तू माझी? मस्करी नाही. मस्करी नाही. मला सवय घरी काय, बायको पाट्यावर अशी चटणी वाटते ना, बाजूला भरून मिक्सरचा आवाज काढतो मी.
आता मी आवाज काढतो. शेजाऱ्याला वाटतं हॅलो यांच्याकडे मिक्सर आहे. अच्छा आमच्याकडे रेडिओचा पण आवाज काढतो. तुम्हाला काय ऑप्शनच ठेवला नाहीस, कळलं? मला काय ना तू ऑप्शनच ठेवलेलं नाहीस. आयत्या वेळी मी तरी कुठून आणणार बँड वगैरे मूर्खा. बरोबर प्लीज बघा. नीट काढशील आवाज? हो का नाही? काय आवाज काढेल. नाही दुसरा पर्याय नाही तर आपण ट्राय करू. एक म्हणजे ट्राय करू हे येतो ना नक्की. अरे पण नाही कसं वाद्य म्हणजे सगळे असे दिसले पाहिजे ना समोर. तू असं एकटा कसं काय, मी कसं काय, लोक कन्व्हिन्स कसे होणार? तुम्ही एक काम करा ना, तुम्ही त्यांना असं डिक्लेअर करा की सरप्राईज आयटम आहे, कळलं का? जगातला पहिला हा सोलो गरबा बँड आहे. एकटाच वाजवणार आहे. ह्युमन सोलो गरबा बँड. हा ह्युमन सोलो गरबा बँड. ह्युमन सोलो. हा. लोक सोडणार नाहीत ना आपल्याला? सोलो बँड आहे ना, काही होणार नाही. प्रॉब्लेम बघा. ट्राय आता बघा तुमचं तुम्ही म्हणजे तुम्ही बघा ना. ट्राय करा. हे बघा लोग हो, पेश है आपकी खिदमत में ह्यूमन सोलो बैंड और वो लेकर आ रहे हैं अपने दिलखुश बैंड से कलाकार, स्टार यार कलाकार समीर चौगुले. जोरदार टाळ्या. आता आपण काही क्षणातच गरबा सुरू करतोय. मला कसा नमस्कार करतो आता. सुरू कर. सुरू कर. डिंग ताती तंग ग्रडातिक तंग तंग दम दम. चेकिंग 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 चेकिंग. तंग तंग दम बॉक डिंग डिंग ताती तंग ग्रडातिक तंग. पहली बार. ताती तंग ग्रडातिक तंग डिंग 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 दिग्गा डिंग ग्रडातिक तंग डग दिग्गा डिंग ग्रडातिक तंग दत्तक दत्तक ग्रडातिक तंग दत्ता दत्ता बने 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 दत्ता दत्ता बने डिंग ताती तंग ग्रडातिक तंग डिंग ग्रडातिक तंग डिंग ताती तंग ग्रडातिक तंग दिद्दी तंग दिद्दी तंग दिद्दी तंग दंगाता तिक्कर. स्पीड स्पीड स्पीड. सिंह तर रिक्का रिकाचा चिक रिंग ताती तंग रिकाचा दितंग. स्पीड स्पीड. हा ढंग रतिक तिराक्तिक धांग धरांग दिंग 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 धांग धरांग दिंग दिंग तिराक्तिक दिंग ताती तंग तिकिरा तिराक्तिक धांग तिराक्तिक दिंग 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 तिराक्तिक. 2 मिनिटं थांबूया का? काय 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 2 मिनिटं थांबूया. मला आता थांबता येणार नाही. 3 तास सलग 7 ते 10 वाजेपर्यंत वाजवायचं आहे. वाजव. 10 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत 7 वाजले 3 तास वांगू टाकतील. गळ्याची वाट लागेल. स्वरयंत्र देवा घरी जाईल. दिंगारा तिक्कर मजा चन्नी होणार नाही. दिंगारा तिक्कर मजा चन्नी होणार नाही. तर मी तुमच्या पाया पडतो. एकच मिनिट थांबते मला. एकच सेकंड थांबते मला. कदा दिंगार जिंगार चिक्का दिंगचा चिक्चांग मला पण खायला द्या ना. जिंगार चिक्कर मला पण खायला द्या ना. आल्यापासून खाल्लंच नाही. एक वेपर द्या ना. तारा चिक्कारा डेंगरा चिक्का आदा ताता डेंगरा चिक्का आदा ताता डेंगरा चिक्का तारा चिक्का थोडस पाणी द्या ना. थोडस पाणी द्या ना. थोडस पाणी. आता मिळणार पाणी मिळणार. ढालगट बाई ऐकतच नाही. ढालगट बाई ऐकतच नाही. अशी अशी चालणारी बाई ऐकतच नाही. ढालगट बाई ऐकतच नाही. 1.5 लाख हवे होते तोंडावर फेकले असते. फेकायचे ना मग. मला काय माहिती होत माझे वादक पकडले जातील. मला काय माहिती होत माझे वादक पकडले जातील. आता यात माझी काय चूक.
10 3 सेकंद. तास लोकांना एंटरटेन करायला हवं आपल्याला. बोल ना. मी मिमिक्री करतो. काय गे? मिमिक्री करतो मी. तपेश आहे मिमिक्री. एवढंच कसं जरा अनाउन्समेंट घ्या ना, श्वास घ्यायला वेळ द्या ना जरा. यार. प्लीज लवकर. तर मित्रांनो, आता तुमच्या समोर ज्या माणसाने ह्युमन सोलो बँड वाजवला तो आता आपल्या समोर पेश करतोय मिमिक्री. ये बात. या येऊन बरं वाटलं. या आता पहिला आयटम आहे मुंगीचा आवाज. मुंगीचा आवाज. आयुष्यात पहिल्यांदा मुंगीचा आवाज. क्या बात है सर. प्लीज करा. मुंगी गब्बर सिंगचा डायलॉग म्हणते. क्या बात सर. आवाज कुठे आहे? मुंगी आहे ना, कानाच्या पडद्यापर्यंत गेल्याशिवाय नाही येणार. असाच येतो आवाज. ए शाण्या, ए शाण्या, मला माहिती आहे तुला आराम पाहिजे ना, म्हणून नसते चाळे चालले तुझे. आवाज काढ, आवाज काढ नीट. ओ विशाखाबेन, શું ચાલુ રહ્યું છે? શું ચાલુ રહ્યું છે? આ જો ગરબા. ગરબા નથી. અરે હિતન કોણ છે? ભાઈ. આ કોણ છે? ડિમ્પલ ક્યાં છે? ડિમ્પલ ક્યાં છે? અમે ડિમ્પલ જોઈએ. ડિમ્પલ જોઈએ. ડિમ્પલ જોઈએ. ડિમ્પલ માટે 3000 ના ટિકિટ ખરીદે છે. અમે ડિમ્પલ ડિમ્પલ જતા હું તોડી નાખીશ. નહીં નહીં નહીં. તોડી નાખીશ. ભૂક્કો કરી નાખીશ. ના ના, હું કરું છું, હું બોલાવું છું. હું નગાડાભાઈ હે કિશનભાઈ, હું બોલાવું છું, હું બોલાવું છું. ડિમ્પલ જોઈએ. ડિમ્પલ જોઈએ. ડિમ્પલ જોઈએ. ડિમ્પલ જોઈએ. ડિમ્પલ જોઈએ. તમે બસ્યો ના ભાઈ. ડિમ્પલ જોઈએ. ડિમ્પલ જોઈએ. अरे डिम्पल डिम्पल Thank you, डिम्पल thank you. हा? थँक्यू काय थँक्यू. डिम्पलला बोलव, त्या डिम्पलला बोलव तुझ्या. कोण डिम्पल? अरे डिम्पल डिम्पल तुझी ती सिंगर नाही का? कोण डिम्पल काय? डिम्पल. बॅनरवर एवढा मोठं चित्र लागलं ना तिचं, डिम्पल मेहता. तिला बोलव जा. सगळे ओरडतायत बघ तिच्या नावानं. डिम्पलचा प्रॉब्लेम झाला. काय? सीट बेल्ट लावलेला नव्हता, पोलिसांनी पकडला दिला. सगळ्या पोलिसांना काही कामधंदे नव्हते? तुमच्याच गाड्या पण सापडल्या त्यांना. मूर्खा, हसतोस काय रे? तुला कळतंय का? विनोद कसं सुचताय? जा तिला बोलव जा, त्या मी बघतो डिम्पलला. तिला आता मोकळी तिला झाली असेल. फोन कर, म्हणा तो काय दंड भरायचा तो भर आणि ये आपली एकदाची. हूँ बोलावू છું. हा डिम्पलला मी बोलवते. थोडी देर कळ सोचो. आता डिम्पल तुमच्या समोर येतच आहे. डिम्पल मेहता, हमारी सिंगर, हमारी सिंगर आउजे. आ देखो काय आहे? मीच आहे. अरे हे डिम्पल नाही आहे हो. काय आहे? हा घागरा माझा आहे. हो हो, म्हणून तर मागे पकडून ठेवलाय. खूप मोठा आहे हो तो. अरे आता माझा आहे म्हटलं मोठाच असतो ना पुरता. आता कर काय करायचं ते. आता मारी डिम्पल छे. आता गाणं गाणं. कुठलं गाणं म्हणू? तुझं ते आहे ते गुजराती गाणी गा. गुजराती येत नाही मला. येते म्हणजे गा आता बावड. हे जिरे फोडणीला टाको रे, मंद आचेवर हळूहळू परतो रे. हमारा उंध्यो न खमण न डाळ ढोकळी रे. हा उंध्यो न खमण न डाळ ढोकળી રે. મારો બિસ્કિટ ચાયમાં બુડવાનું છે. હે જીરે મારો વાપીના વડોદરાના વલસાડના સાબરમતીના છે. હે જીરે માન ગીરી અભયારણ્ય ગુજરાતમાં છે અને અને અમદાવાદના રાજધાની ગુજરાત છે. મારો ગુજરાતી છે. હે જીરે भागरो रे मारो न घागरो माझो. हे जिरे हे जिरे तुमचे पडले बघा. हे जिरे आओ डिकरा. क्या बात है. साष्टांग दंडवत दादा तुला. खरंच हा परफॉर्मन्स
म्हणजे खरंच हा या भूतलावरचा पहिला सोलो ह्युमन बँड असणार आहे. क्या बात, क्या बात. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. सई, चक्कीत जाळवाला परफॉर्मन्स झालेला आहे. सम्या तू कोण आहेस रे? एकदा सांग कोण आहेस, म्हणजे खरं कोण आहेस सांग ना. अरे सिरियसली प्रत्येक वेळेला कसं काय? म्हणजे दोघांनी पण अप्रतिम परफॉर्म केलं. दोघांचं टायमिंग आणि सगळ्यांची तुमची साथ आउटस्टँडिंग. खूप हसलो आणि प्रत्येक वेळेला मला हेच वाटतं की ह्या शूटची खासियत ही आहे की इकडे आल्यावरती मी तरी सगळं विसरते बाबा. म्हणजे मला कशाचंच भान राहत नाही. आणि आय थिंक इट्स अ वंडरफुल थिंग. तुम्ही सगळे न कळत तुमच्या पदरात खूप पुण्य पाडून घेताय असं मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि ते तसंच तुम्ही पाडून घेत राहा असंही सांगायचं आहे. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. थँक्यू. प्रसादा. काहीच नाही रे. म्हणजे समय एक कोरडी पडलेली विहीर असते ना, त्यात तू डोकावून बघितल्यानंतर त्यातनं झरे यायला लागतील असं मला आता वाटायला लागलं. वा वा. कमाल. म्हणजे काहीही नाही आहे या स्किटमध्ये, पण तरी एवढं काही आहे. म्हणजे ती तुझी जादू आहे असं मला वाटतं कायम. आणि तू ज्या पद्धतीने विशाखाला साथ देतेस ना प्रत्येक स्किटमध्ये, प्रत्येक पावलोपावली, प्रत्येक क्षणी, क्या बात आहे यार. कमाल. आउटस्टँडिंग. थँक्यू. झूमो नाचो गरबे में रात में ज्यादा लेट ना हो. झूमो नाचो गरबे में रात में ज्यादा लेट ना हो. शायद आसपास के बच्चों की कल एग्जाम की डेट ना हो. वा 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 वा. थँक्यू सो मच आम्हाला इतकं हसवल्याबद्दल. मंडळी, विनोदाला खानदेशी ढंगाचा रंग चढवणाऱ्या श्याम राजपूतांनी भरवलंय त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन. आणि ते बघायला आलेत विनोदातले जाणकार ओमकार भोजने आणि दस्तूर खुद्द अरुण कदम. बघूया अभिनयात कायम भाव खाऊन जाणाऱ्या श्याम राजपूतांच्या चित्रांना आज किती भाव मिळतं ते. नमस्कार 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 नमस्कार. माझे नाव श्याम राजपूत आहे बा. चित्रकार आहे मी. खानदेशहून आलोय आणि ते मुंबईत मी चित्र प्रदर्शन भरवलंय बरं. एक्झिबिशन. मोठे मोठे खेळाडू, उद्योगपती ते भेट देऊन गेले तिथे. तुम्ही दोघं बी या बा भेट द्यायला. काय सेलिब्रिटी आले ना तर तेवढंच आमचं बी स्टेटस वाढतं ना हो. काय खानदेशात टॅलेंटची कमी नाही, पण संधीच मिळत नाही ना हो. अक्कलपाड्याचे धरण आहे ना आमचं, त्या धरणासारखं आमचं टॅलेंट तुंबून राहिलेलं आहे. त्यामुळे ना पांजरा नदी आहे ना ती एकदम कोल्डी ठाक झालेली आहे. पण मी तिथून इथे आलोय. एक्झिबिशन भरवलेलं आहे आणि या एक्झिबिशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं भलत स्वागत आहे बा. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. तू पेंटर आहे का? हा, मी पेंटर श्याम सुंदर. अरे बाला, फक्त नाव सांग श्याम. सुंदर आहे का नाही ते मी ठरवतं. नाही हो, म्हणजे कसं आहे असलं तरी ते नाव माझ्या घरच्यांनी ठेवलंय ते श्याम सुंदर. तेच राहणार आहे. हा, तुम्ही कोण आहे? मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक ॲरन खैदर. फक्त नाव सांगायचं, बाकीचे लोक ठरवतील. यातलं अरुण कदम एवढंच सत्य आहे, बाकी सगळा भ्रम आहे बरं. तुम्ही एक्झिबिशन बघायला आलेले? बघा ना सर, आस्वाद घ्या ना सर. अरे बाले, ते फालतू रे. काय झालं? अरे आवरे पेंटिंग तिरकं कशाला ठेवलं? वचलं परल ना. आता पेंटिंग कसं टॅबलेट समजे आम्ही असं बघणार ना. आवडत तिरकं मी सगळे काढताना सरळ ठेवतो. काय करताय? असं व्यवस्थित. नाही, स्टँड कशाला काढता? चित्र पडून जाईल ना. असं नका करू ना. तुम्हाला कळतं का तुम्ही कुठे उभे? पायावर. अहो तुम्ही गॅलरीत उभे ना. झालं, ही गॅलरी आहे. आवर नाही बसवायचं रे. कपडे कुठं सगळ्यात घातले विक्री दिसते मला. मला सांग, ही जर का गॅलरी असेल तर हॉल केवढा मोठा असेल? बघ, तुला गॅलरी कन्फर्म करायची ना, इकडे एक मस्त रस्सी बांध ना, त्याचे सगळे कपडे सुकत घाल, मग ही कन्फर्म गॅलरी होईल. फसवायचं नाही प्लीज, फसवायचं नाही. हो, ही आर्ट गॅलरी आहे. आर्ट गॅलरी?
वसरे एक गॅलरी कन्फर्म होत नाही, 8 गॅलरी. तुम्ही आहे ना माझं भलतं डोकं फिरवून राहिले गडा. मला भलता राग येऊन राहिलाय. हाताची बोट पण सडसड करतात बरं का माझ्या. तुम्ही नेमन राहा. नीट एक्झिबिशन पाहा. काय एक महत्वाची व्यक्ती माझ्या एक्झिबिशनला भेट द्यायला येणार आहे. तर गुपचूप इथे उभं राहा तुम्ही. गुपचूप एकदम. गुपचूप. हा ओ वाव, व्हॉट अ कॉम्पोजिशन. पेंटिंग पाहणार शिल्प. नाही हो, नाही नाही नाही. हा तो माणूस आहे. बोलक शिल्प. नाही नाही नाही, ते प्रेक्षक आहेत. चित्र पाहून आवाज झाली ते. अच्छा अच्छा अच्छा. बाय द वे, तुम्ही श्याम सुंदर. येस सर. हॅलो, माय सेल्फ अनमोल. बंबादानी सरांच्या ऑफिस मधून. अरे अरे सर, वेलकम वेलकम. आय वॉज इगरली वेटिंग फॉर यू सर. सर सर, दिस इज माय एक्झिबिशन सर. हा सर. सर गेल्या 20 वर्षाची मेहनत आहे बरं का या पेंटिंग. आय वॉच फ्रॉम व्हेरी स्मॉल टाइम. एकदम स्मॉल टाउन, एकदम दुर्लक्षित. धुळे, यु नो धुळे. धुळे. नो बडी नो इट ना सर. पण सर तिथे या पेंटिंगा काढल्या आहेत मी. अच्छा. बंबादानी साहेबांना या पेंटिंगा भलत्या आवडतील बा. नाही, आणि एवढंच नाहीये, येत्या 15 तारखेला बंबादानी सरांची 25th अॅनिव्हर्सरी आहे. असं का? या मोक्यावर मॅम ना त्यांना सरप्राईज गिफ्ट द्यायचंय म्हणून आम्ही पेंटिंग्स घ्यायला आलोय. आणि गंमत म्हणजे सरांनी एक बंगला सुद्धा घेतलाय मॉरिशस मध्ये. तिकडे मुरी मासा. मुरी मासा कुणाला पाहिजे? अरे मला बोल ना वाचाऱ्या. अरे मोरी मासे मी तुला स्वस्तात देतो. तिकडे मालनला चल, पाटील आपला दोस्त आहे, सागली मासे फुकट देतो तुला. मोरी मासा नाही हो, मॉरिशस म्हटले ते. तुम्ही भलत्या डोकं फिरून राहिले बरं माझं. मी खूप मारीन तुम्हाला. लक्षात ठेवा. गुपचूप गुपचूप थांबा तुम्ही इथे. सर सर, तुम्ही ते मॉरिशसचं काय म्हणत? हा, तर त्या मॉरिशस येथे घेतलेल्या बंगल्यामध्ये ठेवण्यासाठी पेंटिंग्स पाहिजेत. असं का? आणि त्या पेंटिंग्स निवडण्यासाठी मला पाठवलं. वा वा. आय हर्ड अबाउट यू. असं म्हणजे मी ऐकलंय की तुमचे पेंटिंग्स फार इम्प्रेसिव्ह असतात. म्हणजे मुळात त्याच्यातला रॉनेस भिडतो, म्हणून मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला. अरे वा वा, धन्यवाद धन्यवाद सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. आपण पेंटिंग्स बघूया. हा सर सर सर. हॅव अ लुक ॲट दिस पेंटिंग सर. दिस इज रेनबो ऑफ क्लाउड्स. Rainbow of clouds. It is the combination of nature and moods. अमेझिंग अमेझिंग. मी इम्प्रेस झालोय. वा वा वा. म्हणजे काय याचं खासियत काय याची? तुम्हाला सांगू का सर, ही नुसती पेंटिंग नाही आहे. याच्यातून अशी पॉझिटिव्ह ऊर्जा येते बरं का. पॉझिटिव्ह ऊर्जा आमच्या सारख्या आहे ना, आमच्या सारख्या दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांसाठी हा म्हणजे आशीच्या किरण आहे. किरण तुम्ही बघा एकदा याच्याकडे. एक्सलंट एक्सलंट. येते ना पॉझिटिव्ह ऊर्जा. येस येस येस. काय कॉस्ट आहे याची? तुम्ही ठरवा. अच्छा, म्हणजे मी गेस करा. एक मिनिट जरा. जर मला बरोबर कळते आणि मी चुकत नाहीये, 5 लाख. नाही नाही, सॉरी सॉरी सॉरी, मला खरंच कल्पना नाही, म्हणजे अंदाज नाही, पण तरी मी प्रयत्न करतोय. 7 लाख. गचकून जाईल. आता वाढवू नका. आता वाढवू नका. 7 लाख डन. चालेल चालेल. ओके, 7 लाख डन. मी चेक देतो. अरे वा, मस्त हत्तीचं चित्र काढलं ना. येस. काय म्हणाला? हे चित्र बघा ना, हत्तीचं मस्त काढलंय. नाही नाही, ते हत्तीचं चित्र नाहीये, ते रेनबो ऑफ क्लाउड्स. तेच बोलतोय. थोडं अर्धवट आहे चित्र, पण हे हत्तीचं चित्र आहे. एक मिनिट. हा, तुम्हाला हत्ती दिसतोय? हत्ती. हत्तीचे पोट कुठे आहे? दाखवा बरं. मग मी तेच बोलतो ना, पोट कारलाच नाही. अर्धवट आहे ना हे हत्ती. हत्ती काढला नाही तर कुठून दिसेल हत्ती? अरे बाले, हे म्हणे इकडून दिसतो हत्ती. असं आहे बघ, इकडून इकडून दिसतोय का? कुठे कुठे हत्तीचे सोंड कुठे? दाखवा बरं. अरे सोंड तू कारलीच नाही. अर्धवट काढलं ना ते हत्तीचे चित्र. पण हत्तीचे सोंड दिसत नाही. हत्ती कसा दिसतोय हो तुम्हाला? तेच सांगतो ना मी, तू अर्धवट चित्र काढलं ना रे बाला. हत्ती नाही काढलाय ना मी पण. मी काय हत्तीचे डोळे नाही? हत्तीचे डोळे आहेत कुठले? हे का?
हे 2 टिंब म्हणजे हत्तीचे डोळे. हा एवढेसे ते आता त्यांनी बंद केले असतील. पण मला हत्तीचे डोळे वाटते. एक मिनिट त्यांनी डोळ्यांचा मुद्दा काढला खरा, पण मला सुद्धा तो आता अर्धवट चुकलेला हत्ती दिसायला लागला. नाही हो साहेब नाही अहो ऐका ना हो, हत्ती त्या माणसाच्या डोसक्यात आहे हो, आणि त्याच्या डोसक्यातलं चित्र मी कशाला काढेन. अरे हो तुम्ही बाई ना, तुला असा शपारून काढीन ना मी. तू डांगे निघी जाय आता, नाही तर तुला तोडीत टाकतो रे. मिस्टर श्यामसुंदर, तुम्ही गेस्ट बरोबर असं बोलताय? नाही ना हो, तो गेस्ट नाही आहे, तो टाइमपास करायला आलेला आहे. मी टाइमपास करायला आलो? मी रसिक आहे ना पेंटिंगचा, म्हणून इकडे आलोय ना. टाइमपास करायचं असतं, यांच्यासारखी ऍक्टिंग केली नसती. नाही ते काही का असे ना, पण तुम्ही असं कोणाशी वागू शकत नाही. हे बघा, त्यांना जे वाटलं त्यांनी सांगितलं की नाही. जर कोणा एका सामान्य माणसाच्या नजरेला या चित्रात हत्ती दिसत असेल, तर बंबादानी सरांच्या सुद्धा नजरेतून तो सुटणार नाही, कारण ते सुद्धा इतकेच दर्दी आणि रसिक आहेत. कळतं तुम्हाला? आणि सामान्य माणसाच्या सूचनांना ते नेहमीच प्राधान्य देत आले. कळतं तुम्हाला? आणि असा न काढलेला हत्ती त्यांच्या दिवाणखान्यात नेणं म्हणजे त्यांची फसवणूक आहे का नाही? करेक्ट, म्हणजे 100%. म्हणजे ऍक्च्युली कसं आहे, म्हणजे त्याचा बघा ना अवयवच काढलेला नाही पुढचा. काय हत्तीचा अवयवच काढलेला नाही आहे. एखादा राहिला असता आपण काढू शकतो, पण सगळेच अवयव काढलेले नाहीये त्याच्यामुळे. तुम्हाला हत्ती दिसतोय ना याच्यात, हो. पण अवयव नाही ना त्याचे. बरोबर. मी 2 मिनिटात काढून देतो ना सर, अवयव 2 मिनिटात काढून देतो. एकच मिनिट. वा, म्हणजे तुम्ही आता लगेच 2 मिनिटात हे बघा चित्र करायचे. हा उत्स्फूर्तपणे जमलं पाहिजे नाही का? ही पाट आहे हत्तीची. हे बघा या अशा टांगा आहेत त्याच्या, वा अशा. आणि ही बघा, ही इकडे अशी मोठी सोंड काढली बा. ओके. आणि हे हा त्याचा डोळा आहे, डोळा. अरे बाले शेपूट नाही कर रे. डॉबरमॅन हत्ती येतो, डॉबरमॅन हत्ती. यो हत्ती डॉबरमॅन काढतो. शेफ्टी पाहिजे ना, काढतो. घे रे. नाईस सर, नाईस सर. आता चांगलं वाटतंय? हो, आता चांगलं वाटतं. हे चित्र घेणार मग तुम्ही? नक्की घेणार. मी लगेच चेक घेतो. अरे वा, घ्या. नाही, पण मला त्याआधी सरांचा अभिप्राय घ्यावा लागेल. सर, आहे का बरोबर? नाही ऍक्च्युली काय झालं, म्हणजे आधीचं चित्र जे मला थोडंसं ओके वाटतं, म्हणजे ज्याच्यातून पॉझिटिव्ह एनर्जी वगैरे येत होते. हे हत्तीचं चित्र काढल्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी येतच नाही. आणि ऍक्च्युली कसं आहे, हत्तीचं चित्र काढल्यामुळे आता काय झालं, हत्ती तिथं माती झाली. माती झाली? अरे माती तू केली रे, तू हत्ती काढायला सांगितलं ना रे, आणि तू असं बोलतो का रे? अरे तुझा तोंड आहे का कचरा कुंडी आहे रे? सॉरी मिस्टर श्यामसुंदर, सॉरी आम्ही हे चित्र नाही घेऊ शकत. आपण पुढचं चित्र पाहूया प्लीज. ओके सर. चला सर. हा चला. तू कुठे चला रे? तुझ्या डोक्यात अजून असा एखादा बेडूक असेल, डुक्कर असेल, तो चित्रात घालशील रे. तू नको एवढं भाऊ. नाही श्यामसुंदर, त्यांना माझ्याबरोबर घ्यावं लागेल. म्हणजे कसं, मला असं वाटतं की त्यांच्याकडे एक वेगळी दृष्टी आहे, त्यांना सगळं कळतंय, आणि ते माझ्याबरोबर असतील तर मला मदत सुद्धा होईल. सर, तुमची काही हरकत असेल तर प्लीज मला जॉईन. Sir, have a look at this painting, sir. Oh. This is the collage of complex minds. सर तुम्ही पेंटिंग बघा ना सर. काय पेंटिंग आहे सर. मनाची जी गुंतागुंत आहे ना, ती दिसते हो या चित्रातून. म्हणजे असं आहे ना, माणूस किती असं नात्यांमध्ये घट्ट बांधला गेलाय ते दिसतं या चित्रात. अप्रतिम, निव्वळ सुंदर. काय थॉट आहे. वा, याची काय कॉस्ट आहे? तुम्ही ठरवा सर. पुन्हा मीच? ओके, 7 लाख डन करून टाका. ओके. नाही म्हणजे कसं, असलं काहीतरी बंबादानी सरांना घेऊन गेलो तर ते सुद्धा खुश होतील. ओके. चल. अरे कुर्ले केसाचं विग आहे, कुर्ले केसाचं विग आहे. चित्रपटात नाही काय, जे टकली लोक असतात कारण एक्स्ट्रा विग लावतात ना कुर्ले कुठले के, विग आहे. तोंडाला येईल तर बोलू नको रे. 1 वर्ष लागलं हे चित्र काढायला. अरे बच्चाऱ्या, माझा 2 वर्षाचा पोरगा तो दिवसभर वही घेऊन असं गुलगुल असं गुंतगुंत करत असत. अरे तुम्हाला किती पाहिजे मांजे घरी, चला. माझा पोरगा असं गुलगुल गुंतागुंत सायले काढून देतो. 100 नाही तर 50 रुपयाला मी तुम्हाला देऊन टाकते चित्र. 150 रुपये. अरे तुझ्या तोंडाला कुलूप लावणार आहे, आग लागली
टाकली रे तुझ्या तोंडाला. नाही, एक मिनिट. त्यांचा जर 2 वर्षांचा मुलगा हे चित्र काढू शकत असेल तर मी याच्यासाठी 7 लाख रुपये देऊच शकत नाही. नाही म्हणजे हे म्हणजे आमच्या बंबादानी सरांना फसवण्यासारखं होईल. नाही ना सर, नाही ना. बहुमूल्य चित्र आहे हो सर. याच्या प्रत्येक स्ट्रोक मागे थॉट आहे, क्रिएटिव्हिटी आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ना. एक्सक्यूज मी, म्हणजे आय एम सजेस्ट यू, म्हणजे मी सुचवू का तुम्हाला? ऍक्च्युली तुमची काय म्हणजे तसं काय म्हणजे फार संबंध नाही, पण तुम्ही बोला असाल तर मी सुचवतो. नाही सर, तुम्ही मला सुचवाच. मी म्हटलंच त्यांना की तुमच्याकडे एक वेगळी दृष्टी आहे, मला त्याचा फायदा होईल. प्लीज सुचवा, प्लीज सुचवा. म्हणजे कसं आहे की असे 2 स्ट्रोक असे क्रॉस मारले ना तर असे 4 भाग होतील, आणि 4 भाग झाल्यामुळे असे 4 मेंदू होतील, आणि 4 मेंदू झाल्यामुळे जी मनाची गुंतागुंती जी आहे, म्हणजे जे अतूट नातं जे आहे, ते घट्ट नातं, ते याच्यात क्लिअर होऊ शकतं. नाही मला नेमकं कळत नाही, तुम्ही प्लीज एक्सप्लेन कराल? मी आहे ओके प्लीज. अरे बाला, केस कुठे आहे? अरे उलटा धरला ना रे ब्रश तू, उलट्या डोक्याच्या. नाही पण हुशार माणूस आहे. एक्सलंट. काय हाताला वळण आहे. हो. वा 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 वा. खरंच सर, 2 स्ट्रोक मुळे ना त्याचा लुकच बदलला. चांगलं वाटतंय आता? चांगलं वाटतंय. तुम्ही घेणार आहे सर? आता मी ते घेऊ शकतो का? ऍक्च्युअली काय झालं माहिती का, या 2 स्ट्रोक मुले आतलं जे आधी जी मनाची गुंतागुंती होती ना ती क्लिअर होत नाही, आणि जे अतूट घट्ट नातं जे काही हो ना ते एकदम चुकले झाले या 2 स्ट्रोक मुले. या 2 स्ट्रोक मुळे चुकलं. असं चुकलं? अरे तू चुकवलं ना रे तू, आणि एवढ्या काय पलट्या मारतो रे? अरे सलड्या तू रंग बदलतो. श्यामसुंदर, बिहेव युअर सेल्फ. तुम्ही यांच्याशी असं बोलू शकत नाही. अरे काय बोलू शकत नाही? माझ्या चित्रावर वेगवेगळे प्रयोग करून राहिला ना हा. म्हणजे ऍक्च्युली प्रयोग करायला पाहिजे, पण प्रयोग येऊ फसले थोडस. माणूस आहे ना, प्रयोग फसणार आहे, पण संकल्प आपण सोडतो कामाने. वा, किती सहज एवढा मोठा विचार सांगितला यांनी. प्रयोग, श्यामसुंदरजी, प्रयोग ही अव्याहतपणे चालणारी प्रक्रिया आहे. हो, तुम्हाला काही अक्कल आहे का? स्वतःचं डोकं वापरा ना कधीतरी. या बिनडोकच्या डोक्याने काय चालता हो तुम्ही? श्यामसुंदर, तुम्ही मला सुद्धा त्यांच्यासारखं ओरडताय. मी बंबादानी सरांचा माणूस आहे, लक्षात घ्या. बंबादानी सरांचा माणूस आहे. फंबादानी केला खड्ड्यात रे. अरे बंबादानी सरांचा माणूस. तुम्ही या भाषेत बोलू शकत नाही. एकतर तुमचं दोडे, चित्र हे सगळं आम्ही सहन करू शकतो, पण हे असं नाही. हे जास्त होत आहे. प्लीज माइंड युअर लँग्वेज श्यामसुंदरजी. काय माइंड युअर लँग्वेज? काय माइंड युअर लँग्वेज? तुमच्यामुळे माझे सगळे चित्र खराब झाले, माहितीये का तुम्हाला? म्हणजे तुम्हाला ब्लेम करताय? हो. हे बघा, तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल. मला किंमत मोजावी लागेल. अरे तुम्हाला हा आवडतो ना? हा, याला चाटा तुम्ही. याच्या मक्कू घ्या. मी खानदेशात जाईन, तिथे रस्त्यावर हत्ती काढीन आणि तिथे पैसे गोळा करीन मी. आणि माझे हे चित्र आहे ना, फुकट घ्या तुम्ही, फुकट. सरका मक्कू. ते मुक देऊन गेलं तुम्हाला. डिस्गस्टिंग पीपल. स्वतःला आर्टिस्ट म्हणून घेतात. डोंट वरी, डोंट डिस्टर्ब यू. येस, दिस इज माय कार्ड. बाजूला माझं एक्झिबिशन आहे. बहुतेक तिकडची चित्र तुम्हाला आवडती. प्लीज कम. तिकडे एक्झिबिशन आहे? कोण आहात तुम्ही? मी थोर कॉमेडी चित्रकार चित्र मावरा. चित्र मावरा? ते काय ऍक्च्युली मी मावऱ्याचं चित्र काढतो ना, म्हणून मी आहे चित्र मावरा. ओ, आता तुमचं आवरा. सुंदर झाला परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. सई? ओमकार, तू खूप रुबाबदार दिसतोयस. श्यामदा, तुमचा गेटअप पण खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला या लुकमध्ये बघून खूप मजा आली. अरुणदा, तुम्ही जेव्हा येता तेव्हा युअर लाईक, म्हणजे तुम्ही या शोचा चाम आहात असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही जेव्हा येता तेव्हापासून आमच्या म्हणजे हसून हसून दुखायला लागला चेहरा आता. एक सांगू का, ते जे चित्र आहे ना मनाच्या गुंतागुंतीचं, त्याच्यात मला काय दिसलं सांगू का? कुरडया. अतिशय सुंदर परफॉर्मन्स. मजा आली तुम्हाला तिघांनाही वेगळ्या गेटअप्समध्ये बघून. अशीच वेगवेगळी कॅरेक्टर्स तुमच्या वाट्याला येत
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. प्रसादा ओंकार खरंच वेगळा दिसतोस. तू आलास तेव्हा मी तुला एक क्षण ओळखलं नाही. मस्त गेटअप आलाय. श्याम तुझं ॲक्च्युली मी तुला पण ओळखलं नाही. तू पहिल्यांदा जेव्हा आलास तेव्हा मस्त गेटअप आलाय. अरुण तुला मी ओळखतोच त्यामुळे यासाठी आधीच्या 2 कॉम्प्लिमेंट होत्या. मजा आली मला. रंगांची जितकी उधळण आहे आत्ता या क्षणी स्टेजवरती तितकीच भाषेची आणि लहेजाची पण उधळण होती. त्यामुळे त्याचं कॉम्बिनेशन फार छान वाटलं बघताना. आणि आज सई खरं तू खुश व्हायला पाहिजेस कारण आज अरुण कदमनी फसवलंय, त्याला कुणी नाही फसवलं. मजा आली ओव्हरऑल. फॅन्टॅस्टिक. असली कला की कोई कीमत नहीं होती, असली कला की कोई कीमत नहीं होती और अरुण कदम के जोक पे ना हंसे इतनी किसी की हिम्मत नहीं होती. मंडळी, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे याच्याकडे घेऊन आली एक केस. बघूया आज कोण जिंकतंय. त्यांच्यातल्या मानापमानाची रेस. दोघांचेही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. वकील साहब, वकील साहब, वकील साहब, अरे वकील साहब कुठे गेला आहे? पत्ता तर हाच दिला होता. हाय दया, एका अबला नारीला चुकीचा पत्ता देऊन फसवला बिसवला तर नाही ना? वकील साहब. येस, आलो आलो. येस, बोला. ए बुडबक, बोला काय बोला. ज्या साहेबांना घेऊन ये आणि येताना 2 चाय पण सांग. आणि केवढा धुला आहे, ऑफिस साफ बीप करतो की नाही? एवढा गेटअप केला तरी मी वकील वाटत नाही. हाय दया, म्हणजे तुम्हीच वकील आहे? एक मिनिट, तसा मी मोरे आहे, मी वकील आहे, बोकील नाही. बोकीलला 3 वर्षापासून लोक शोधतायत. तो जर सापडला ना तो लोक त्याला. हा साहेब, हे वकील कोण आहे? माझा असिस्टंट आहे. माझे पैसे कोण पळालाय? अच्छा, म्हणजे तुम्हीच वकील आहे? यस, आय एम अ गौरव मोरे, LLB फ्रॉम पवई फिल्टर पाडा. बोला काय केस आहे? सांगते साहेब, पण त्याआधी तुम्हाला वकील म्हणून बघण्याचा धक्का ऑडियन्सना पचवू दे साहेब. सांगते साहेब. मला वाटलं या स्किटला तरी विषय असेल. ह्याच्यात पण अपमानच भरलेत. ते जाऊ दे साहेब, मला वाचपा साहेब, मला मदत करा साहेब, मदत करा मला. हळू साहेब वाचपा मला. ठीक आहे, आता इकडे या. बसा इकडे. का उठा साहेब? काय करता? काय झालं? काय होत? काय करताय? साहेब मला वाचपा, मदत करा. शांत बसा, शांत व्हा, जरा शांत व्हा. रिलॅक्स, श्वास घ्या, श्वास घ्या. फुकू नका, फुकू नका, शांत व्हा. मला सांग काय झालंय? काय सांगू साहेब, कोणते तोंडाने सांगू साहेब? काय झालं? देखो, काल सकाळी काय झालं, बंटीचे जो पप्पा आहेत ना, सकाळी पानवाच्या ठेल्यावरती गेले. मग दुपारी चिंटूचे बाबा घरी आले. ओ मला बोलले रात्री काहीतरी गोडधोड जेवायला झाला पाहिजे. झोपले थोडा वेळ, परत निघून गेले. आणि रात्री पिंकीचे बाबा घरी आले. एका वेळी किती लोकांसोबत लग्न केलीस तू? 5? साहेब, 5 नाही. हे लाज नाही असं? मग लग्न तर मी एकाच माणसासोबत केले आहे, पण पोरं 3-4 झाली आहेत. ते सगळ्यांना लक्षात ठेवण्यासाठी माझ्या नवऱ्याला मी सकाळी बंटीचे पापा बोलते, दुपारी चिंटूचे पापा बोलते आणि रात्री पिंकीचे पापा बोलते. असे किती आहेत? पहिले 4 माहिती आहे, पुढे मोजले नाही आहेत. ते जाबू दे साहेब, तो प्रॉब्लेमच नाही आहे. बरोबर आहे. प्रॉब्लेम वेगळाच आहे. मग काय प्रॉब्लेम आहे सांगा बरं का मला. काल संध्याकाळी पिंकीचे पापा घरी आले. बरं. मला बोलले टेस्ट पैकी पिठला बनव एकदम. टेस्ट पैकी? हा. ओके. मी पिठला बनवायला गेले.
तर माझी जाऊबाई आली माझ्या मागे मागे. तिच्या नादात पिठल्यामध्ये तिखटाच्या ऐवजी मी मीठ टाकला. मग माझ्या सासूच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. परत मी मिठाच्या ऐवजी मीठच टाकला. एवढा खारट झाला साहेब. पिंकीचे बाबाने पहिला घास तोंडात टाकला आणि मला आणि त्याने तुम्हाला मारलं. हो साहेब. ओके. एवढा मोठा कांदाच फेकून मारला. नंतर बोल 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 बजरंग बली की पागल आहे का साहेब. बोल 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 बोलला. ओके ओके. माझी सास पण बोलली, ससूर पण बोलला, देवर पण बोलला. सगळे मला बाईट साईड बोलले साहेब. ओके ओके. इट्स डोमेस्टिक एअरपोर्ट. सॉरी, इट्स डोमेस्टिक व्हायलन्स. डोंट वरी. आपण तुझ्या नवऱ्याला आणि सासू सासऱ्यांना कोर्टात खेचूया. हे साहेब काय पागल बिगल आहे का. काय? असं काही करू नका. त्यांना कोर्टामध्ये खेचलं तर आमच्या खानदानची इज्जत हवेमध्ये उचलेल असं नका करू. म्हणजे आपण त्यांना कोर्टात खेचायचं नाही. नाही का? ते माझे सासरे बोलतात शाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. पण साहेब माझ्या घरच्यांना कोर्टामध्ये नका खेचू. पण माझा जो नबरा आहे ना त्याला चांगलीच अद्दल खडवा. पाहिजे तर 5,000 घ्या. 10 ओके 10 ओके. आता आपण तुझ्या नवऱ्याला आणि सासरच्यांना कोर्टात खेचूया. फक्त तुला साक्ष द्यायला कोर्टात द्यावं लागेल. मला हो. मी नाही येणार कोर्टामध्ये साहेब. मला भीती वाटते आहे. तुला मी रिहर्सलला बोलत नाहीये साहेब. काय कोर्टामध्ये नाही येणार साहेब. मग कोर्टाला कोण सांगणार काय झालं ते. तुम्ही सांगा ना साहेब. मी कुठं बघितलंय तुझ्या नवऱ्याने तुला कांदा फेकून मारलाय ते. मग रात्री घरी या. मतलब बघायला या साहेब. म्हणजे मी किचनची खिडकी आहे ना उघडी ठेवते आणि परत जेवणामध्ये मीठ जास्तच टाकते. जे पिंकीचे बाबा आहेत ना बरोबर 10 वाजता जेवायला बसतात. 10 वाजता. आणि अशा बाजूला कांदेच टाकून ठेवते. त्यांनी मला कांदा फेकून मारला ना तुम्ही लगेच बघा आणि कोर्टामध्ये जाऊन सांगा. म्हणजे मी रात्री 10 वाजता न्यायाधीशांना तुझ्या घरी घेऊन यायचं आणि त्यांना सांगायचं हे बघा साहेब आता हिचा नवरा हिला कांदा फेकून मारणार आहे. आपण ते बघायला आलोय. तसं चालत नाही ग. तुला फिर्याद नोंदवावी लागेल. मग मी ती केस लढणार. मग तुझ्या नवऱ्याला शिक्षा होणार. कळलं साहेब. नको ना माझ्या नबऱ्याला जेलमध्ये नका टाकू. त्याला जेलमध्ये टाकलं तर पानबाचा ठेला कोण सांभाळणार आहे. आणि बंटी चिंटू पिंकीला भावंड कशी होणार आहे. पानवाचा ठेला तिथपर्यंत बस आहे. आणखी भावंड कशाला पाहिजे. आणि 2-3 वर्ष नाही छापलं एखादं कॅलेंडर तर काय फरक पडणार आहे साहेब. तरी पण तुम्ही त्याला जेलमध्ये नका टाकू. अरे आपण त्याला जेलमध्ये टाकू. चांगली अद्दल घडवू ना. अद्दल तर घडवाच. अद्दल अशी घडवा ना जन्मोजन्मी लक्षात राहायला पाहिजे. पण जेलमध्ये नका टाकू साहेब. अरे काय पाहिजे यार. तुला कोर्टात द्यायचं नाहीये. सासू सासऱ्यांना कोर्टात खेचायचं नाहीये. नवऱ्याला जेलमध्ये टाकायचं नाही. मग मी काय करू. अद्दल कशी घडवायची. असं काय करता साहेब. काय अब देखो माझ्या जाडीवरती बोलायचं नाही. बरोबर. तुमच्या रंगावरती बोलायचं नाही. तुम्हाला कठीण वाक्य द्यायची नाही. मला बेडी बोलायचे नाही. एवढे सगळे नियम असताना सुद्धा आपण स्किट करतो की नाही साहेब. मग कसं केस पण करा ना साहेब. नाही ना अशी कशी केस लढू. ते मला माहित नाही. तुम्ही लढवा. काय बोललीस. काय बोलली बरोबर. तुम्ही केस लढवा साहेब असं बोलले. हा मग ठीक आहे. आणि साहेब पण माझ्या नबऱ्याला समज द्या ना साहेब. अरे मला सांग समज देऊ म्हणजे मी काय करू. तुझ्या घरी पोलीस पाठवू का. काय तर या पागल बिगल झाले का साहेब. पोलीस नका पाठवू. गावभर ढिंडोरा पिटतील. म्हणजे तुम्ही त्याला कोर्टामध्ये घेऊन जा. पण कोणाला कळता कामा नाही. कोणाला कळता कामा नाही. मग मी काय कोर्टाच्या कानात सांगू तुझी केस. आणि ज्याच्यातल्या का सांगू. हिच्या नवऱ्याच्या कानात सांगा की तुला 3 वर्ष सक्त मजुरी असं सांगू. एकदम बेस्ट आयडिया आहे साहेब. हेच करा. एकदम बेस्ट आयडिया ही. साहेब असं नका ना करू. माझ्या नबऱ्याला शिक्षा नका करू. नबरा पती परमेश्वर असतो. आम्ही त्याची पूजा करतो साहेब. असं नका करू. मग परमेश्वर कोपला तर वकिलाकडे कशाला येता. पण तो माणूस पण असतो ना हे ध्यानात ठेवा साहेब. एक काम कर. काय. जो माझा नवरा आहे ना त्याच्यातला परमेश्वर आहे ना त्याला काहीच करू नका. पण जो माणूस आहे ना त्याला एकदम कठोरातली कठोर शिक्षा द्या साहेब. 1 मिनिट. आता माझ्या लक्षात आलंय. आपण एक काम करूया. तुझ्या नवऱ्यातल्या परमेश्वराला घरी ठेवूया. माणसाला कोर्टात बोलूया. हा ही बात आहे. तुम्ही पण एक काम करा. तुमच्यातला बुलडोजर घरी ठेवा. माणूस कोर्टात आणा. तुमच्यातली बाई घरी ठेवा. माणूस कोर्टात आला. मग मी काय करेन. न्यायाधीशातल्या माणसाला सांगेल की हिच्या नवऱ्यातल्या माणसाला शिक्षा द्या. म्हणजे तो 3 वर्ष जेलमध्ये सडेल. बेस्ट आयडिया आहे बरोबर ना. याच्यासाठी मी तो तुम्हाला 15,000 फी देणार. बस 15,000 मरतो काय मी. नाही म्हणजे एवढी ठीक आहे. मला माझी फी द्या. मी आता लगेच केस सुरू करतो. फी द्या साहेब.
तुम्ही आहे ना हा. तुमच्यातला वकिलाला इथेच ठेवा, हा. माणसाला बाहेर पाठवा, मी त्याला पैसे देते. मीच आहे तो, मला पैसे द्या. नाही साहेब, वकिलाला पैसे देणार आहे ना, माणसाला बाहेर पाठवा. अरे तेच सांगतो ना, मीच वकील आहे, मला पैसे द्या. नाही साहेब, माणसाला पैसे द्यायचे आहेत, त्याला बाहेर अरे पाठवा. मी पेशाने फक्त वकील आहे, पण मी माणूसच आहे, द्या ना मला माझे पैसे. साहेब, वकील केस लढणार आहे ना, तुम्हाला कैसे पैसे देणार साहेब? ए बायकांमधला सनी देओल, दे ना माझे पैसे. अरे दे ना यार. नाही साहेब, मी पैसे दिले असते, पण मी वकिलाला पैसे देणार आहे, तुम्ही माणसाला बाहेर पाठवा. अरे काळा कोट काय मी उगाच घातला का? मला दे ना यार पैसे माझे यार. साहेब, मी दिले असते, पण मला माणसाला पैसे द्यायचे असते, आणि केस वकील लढणार आहे साहेब. After a very very long time, Jasprit Bumrah take the ball in right hand. He wants to take a hat trick. Bumrah going. मस्त मजा आली. विचारा हास्य रसिकांना त्यांचं काय म्हणणं आहे. सई, वने खूप दिवसांनी ही कॅरेक्टर आलं आणि मला हे माझं पर्सनली हे खूप आवडतं कॅरेक्टर आहे आणि आज त्या कॅरेक्टरला भेटून दिल खुश झाला. गौऱ्या, तू सांगितलंच म्हणून विश्वास ठेवायला लागला की तू वकील आहेस. पण मजा आली. तुम्ही दोघे जेव्हा जेव्हा येता स्टेजवर तेव्हा तेव्हा मजा करता आणि आज तर माझं आवडतं कॅरेक्टर होतं, त्यामुळे मी तर खूप एन्जॉय केला परफॉर्मन्स. मजा आली. वा वा. प्रसादा, गौरे, छान दिसतोयस तू. आलास तेव्हा TC वाटलास. त्यानंतर बोलायला लागलास तेव्हा पण TC वाटलास. आता स्किट संपलं तेव्हा असं वाटलं की TC आहे. नाही नाही गौरे, जोक झापाट. मजा आली, खरंच मजा आली आणि चांगलं केलंस कॅरेक्टर. मी ओव्हरऑल खूप एन्जॉय केलं स्किट. वंडरफुल. तेरे जैसा कोई अगर अदालत में मेरा वकील है, तेरे जैसा कोई अगर अदालत में मेरा वकील है, माँ कसम केस हार जाऊंगा ये मुझे यकीन है. वा 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 वा. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि मंडळी, याचबरोबर आजच्या भागातले सगळे परफॉर्मन्सेस संपलेले आहेत. जाणून घेऊया हास्य रसिकांकडून की त्यांना आजचा भाग कसा वाटला. त्यासाठी मी त्यांना मंचावर येण्याची विनंती करते. मला असं वाटतं की लोकांच्या मनामध्ये 9 रस असं आपण प्रचलित मानतो की 9 रस आहेत. मला असं वाटतं की या मंचावरती फक्त विनोदाचेच 14 रस आहेत, त्यामुळे रसभरीत एपिसोड वाटला. वा वा वा. सई, सणाचं वातावरण आहे आणि मला असं वाटतं की आपण आपला एक वेगळा सण जो नेहमी साजरा करतो हास्याचा, तो सक्सेसफुली ह्या एपिसोडमध्ये पण साजरा केला आहे आणि तुम्ही सगळे अमेझिंग आहात. जेव्हा जेव्हा शूटिंग नसतं तेव्हा तेव्हा मला काही स्किट्सची झलक अशी डोळ्यासमोरून जाते आणि खूप बरं वाटतं. सो त्या प्रकारचा जिव्हाळा तुमच्याबरोबर झालेला आहे आणि तो असाच अनेक नवरात्री टिकून राहू दे आहा, अशी प्रार्थना करते. तथास्तु.